सध्या सुट्ट्यांचा हंगाम आणि या सुट्ट्यांच्या हंगामात अनेक लोक जे आहेत ते पर्यटनाला पसंती देतात। मात्र तुम्हाला उन्हाचं पर्यटन करायचं असेल तर तुम्हाला अकोल्यात यावं लागेल, कारण गेल्या आठवड्याभरापासून सातत्यानं अकोल्याचा पारा जो आहे तो 44 अंशांच्या आसपास फिरतोय। गेल्या 4 दिवसांपासून अकोल्याचा पारा जो आहे सातत्यानं 43 अंशांवर होता आणि काल अकोल्याचं तापमान जे होतं ते 44 अंशांवर होतं। आपण अकोल्यात उन्हाचा प्रकोप किती आहे त्याचं जर आपल्याला चित्र पाहायचं असेल तर आपण अकोल्याच्या टावर चौक भागात आहोत। हे आपल्याला बस स्टँड दिसतंय की या दुपारच्या वेळेला आपल्याला जी गर्दी आहे बस स्टँडवरती दिसत नाही आणि हा रस्ता जो आहे तो बाजारपेठेत जाणारा रस्ता आहे, त्यामुळे रस्त्यावर सुद्धा लोक खूप कमी प्रमाणात आहे। वाहनं जे आहेत ते वाहनही जागेवर थांबलेलं आपल्याला दिसतात आणि गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्याच्या काही भागात अवकाळी पावसाचाही फटका जो आहे तो शेतीला आणि नागरिकांना बसलाय। मात्र एवढं होत असतानाही उन्हाचा जो पारा आहे तो काही केल्या खाली जाताना आपल्याला दिसत नाही आणि 44 अंशांवर सातत्याने इथलं तापमान राहिलेलं आहे आणि त्याचाच जो परिणाम आहे तो इथल्या जनजीवनावर झालेला आपल्याला दिसतोय। नागरिक दुपारी मोठ्या संख्येने जे आहे ते रस्त्यावर तुम्हाला दिसत नाही, कारण 11 ते 5 जी वेळ आहे ती लोक आपल्या घरात बसतात, कारण ऊनच एवढं आहे की लोकांना बाहेर निघणं त्यामुळे उन्हामुळे कठीण होतं आणि हाच रस्ता जो आहे इथे आपल्याला फार गर्दी जी आहे ती कमी दिसत आहे। त्यामुळे अकोलेकरांनो, तुम्हाला काम असेल तरच बाहेर निघा आणि उन्हापासून आपलं संरक्षण करा। उमेश श्रावणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।